कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे या आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. आजचा आमच्या ट्रिपचा पहिला दिवस आहे. पोर्तो रिकोला आम्ही आलोय आणि तुम्हाला आज मी पोर्तो रिको फिरवणार आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आय होप तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड असाल. पासून जरा थोडीशी एक्सकेप म्हणून इथे आलोय. आता खूप मजा करायचा विचार आहे, परंतु इथे खरोखर खूप ऊन आहे, प्रचंड उकाडा आहे. तर बघूया आता. इथे शटल येते हॉटेलची जी आपल्याला घेऊन जाते. सॅन जुआन फिरतोय आज आम्ही गाव, कारण की आम्हाला काल रात्री खूप उशीर झाला ना येण्याकरता. आम्ही काल ऑलमोस्ट 3:30-4ला चेक इन केलं आणि पहाटे अगदी हार्डली आमची 2-3 तास झोप झाली आहे. सकाळी ब्रेकफास्ट आणला मस्त श्रीधरने आणि अनुरागने. स्वतः ब्रेकफास्ट केलाय, रेडी झालोय, शटलची वाट बघतो. शटल आल्यानंतर इथे सॅन जुआनचं जे गाव आहे ते फिरूया. खूप सुंदर असं क्यूट असं टाउन आहे, मज्जा येणार आहे फिरायला. सो लेट्स Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. पहिला दिवस आम्ही सगळे रेड घातलंय, लाल कंपनी. काल आम्ही इथे 4 वाजता पोहोचलो. पहाटे 4 वाजता चेक इन केलं. ऑलमोस्ट 3-3:30-4ला चेक इन केलं. त्याच्यामुळे सगळ्यांची खूप कमी झोप झाली आहे, पण आम्ही सगळे रेडी झालोय आणि आता बाहेर जातो. लेट्स गो. आज आपला दिवस 1. आपण आता खाली जाऊया. आम्ही आता आले हॉटेलच्या बाहेर. शटलची वाट बघतोय. इथे दर 15 मिनिटांनी शटल्स येत असतात आणि ते आपल्याला नेतात टाउनमध्ये. 5 वाजेची संध्याकाळची शेवटची शटल असते. सो आपल्याकडे बराच वेळ आहे 5 वाजेपर्यंत. परत अरिनला जसं होईल तसं त्याप्रमाणे फिरू. इथे समोरच ओशनचा व्ह्यू आहे, परंतु आम्हाला अनफॉर्च्युनेटली तो व्ह्यू मिळाला नाही हॉटेलचा, कारण की सगळे बुक्स झालेले. परंतु येस, खूप सुंदर आहे सगळं आजूबाजूचा परिसर. मज्जा येते. वेदर छान आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. इतक्या स्नोमधनं खूप कंटाळा आलेला. स्नो सुरुवातीला चांगला वाटतो, पण नंतर फार कंटाळा आला होता. म्हणून येस, जरा आता वॉर्म वेदरमध्ये आम्ही आलोय. छान वाटतंय. चला, इथे आपली शटल आली आहे. आपण आता जाऊया. आपण आता जस्ट उतरलोय शटलमधून. हे आपण आता जिथे आलोय त्या गावाचं नाव आहे ओल्ड सॅन जुआन. 500 वर्षांपूर्वीचा संपूर्ण इतिहास तुम्हाला इथे बघायला मिळेल. 15व्या शतकातली घरं इथे आहेत. अतिशय अप्रतिम असं हे टाऊन आपल्याला आज बघायचं आहे. या संपूर्ण टाऊनमध्ये फिरायला आपल्याला 3 तास तरी लागतात. आपल्यावर अवलंबून आहे अर्थात. 1.5 तास ते 3 तास आपल्याला इथे लागतात. भरपूर सुंदर सुंदर ठिकाणं इथे बघण्यासारखी आहेत. ओशनच्या साईडने आपण वॉक करू शकतो. रेस्टॉरंट्स आहेत आणि खूप रंगीबिरंगी अशी छान छान घरं आहेत. वर खाली उतरणारे रस्ते आहेत. अतिशय सुंदर असं हे टाऊन आहे 15व्या शतकातलं. हा रोड बघ. सगळे असे बोळी बोळीचे रस्ते आहेत आणि खूप सुंदर कलरफुल हाऊसेस आहेत. इथे या सगळ्या रोड साईन्स स्पॅनिशमध्ये आहेत, परंतु साईन जी म्हणजे जे शेप्स आहेत ते सगळे आपल्या इंग्लिश आपण जे फॉलो करतो US मध्ये तेच आहे. त्याच्यामुळे समजतं आपल्याला, जरी भाषा समजत नसली तरी. किती जुनं रेस्टॉरंट आहे. रस्त्याशी दगडी आहे तिथे. इथे हा सिटिंग एरिया आहे. कबूतरच कबूतर आहे. अरे पकड़ पकड़. छोटी
छोटीशी बेकरी आहे रस्त्यावर. त्याच्या रोड साईडला खूप भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. आणि तर मॅग्नेट घेऊ आता आलो आहे तर. हे सगळं स्पॅनिशमध्ये लिहिलं आहे. आपण आता ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे पार्क दि लास पॅलोमास म्हणजे पिजन पार्क. सो हा कबुतरांचा इथे पार्क आहे आणि आपल्याला तिथे भरपूर कबूतर दिसणार आहे. हे ठिकाण फक्त याच्यासाठीच फेमस नाही आहे, तर इथे आपल्याला जुनं सॅन पूर्ण लँडस्केप दिसते. त्याशिवाय इथे ओशनचा खूप अप्रतिम असा व्ह्यू आहे. तर आपण आता आज जाऊ आणि हे संपूर्ण बघू कसं आहे. बाजूची एक गोष्ट दाखवते. वाह इथला व्ह्यू. आता आपण ओशनच्या साईडने वॉक करूया. ह्या संपूर्ण गावामध्ये तुम्ही ज्या स्ट्रीटवर जाल तिथे सगळीकडे काही ना काही बघण्यासारखं आहे. खूप सुंदर असे व्ह्यूज आहेत प्रत्येक ठिकाणाहून. आईस्क्रीम घेऊ. चल अरे आईस्क्रीम घेऊ. ते सगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याने थँक्यू म्हटलं आहे. स्ट्रॉबेरी पाहिजे अंदर. स्ट्रॉबेरी पाहिजे. केवढे फ्लेवर्स होते. मँगो आणि पॅशन फ्रूट. अनुरागचं कुठलं आहे? ऑरिओ चीज केक. लुक्स यम्मी. आणि शिरस आहे ट्रॉपिकल पंच. असे स्टॉल्स लोकल वेंडर्सने स्टॉल्स लावले आहेत.
आहे. इथे अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत वॉक करायचा. खूप सुंदर कलरफुल असे घरं दिसतात. रेस्टॉरंट्स आहेत भरपूर, खाण्याचे पिण्याचे कपड्यांचे छोटे छोटे आपल्याकडे जसे दुकानं असतात तसे रस्त्यांवर दुकान आहे. आम्ही आता इथे शटलसाठी थांबलोय. हा सेम स्पॉट आहे जिथे आपण शटलने उतरलो होतो. ऑलमोस्ट आम्ही 3-4 तास वॉक केलाय. सगळे खूप दमलोय आणि ऊन पण प्रचंड आहे. त्याच्यामुळे आता थोडा वेळ हॉटेलला जाऊ, तिथे आराम करतो. शटल आली आहे आणि आता आम्ही निघालो परत हॉटेलला. आपण आता आलोय आपल्या हॉटेलला. आपण आता जेवूया काहीतरी आणि आराम करू रूमवर जाऊन. थोडासा आराम झाल्यानंतर रात्री आम्ही हॉटेलजवळच बिस्ट्रिटो म्हणून एक ठिकाण आहे टी मोबिलचं, सो तिथे आम्ही एक वॉक घ्यायला गेलो. अगदी वॉकेबल डिस्टन्सवर असल्यामुळे आम्ही लगेचच तिथे पोहोचलो. मस्त लाऊड म्युझिक चाललं होतं. सगळेजण पार्टी करत होते. रेस्टॉरंट्स भरपूर होते तिथे, परंतु आवाज खूपच जोरात असल्यामुळे अरिन घाबरला आणि आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. आणि आदल्या दिवशी आमची झोपही पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे मग आम्ही परत आलो हॉटेलवर आणि आराम केला. आजचा व्लॉग कसा वाटला जरूर सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, जिथे मी तुम्हाला अजून छान छान प्लेसेस दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. Every single day